आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। कर्जाच्या वसुलीसाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या खासगी सावकारासकट 4 दिवसांची पोलीस कोठडी। कर्जाच्या वसुलीसाठी महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी खासगी सावकार अमित कृष्णाथ सावंत वय वर्ष 35 राहणार रोहिदास चौक गडमुडशिंगी तालुका करवीर याच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबतची माहिती अशी की संबंधित पीडित महिला सामाजिक संस्थेत काम करते आहे। सन 2023 साली आर्थिक अडचणींमुळे या महिलेनं अमित सावंतकडून 2 लाख रुपये 10% व्याजाने घेतले। अमित सावंत हा कारवर चालक म्हणून काम करतो। सुरुवातीचे काही महिने नियमित व्याज दिल्यानंतर या महिलेची आर्थिक अडचण वाढत गेली। या महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। महिला एकटी घरी असताना जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले। त्यानंतर शरीर संबंधाचे चित्रीकरण केले। त्यानंतर शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्याने महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। दरम्यानच्या काळात पीडित महिलेने कर्जापोटी व्याजासह 2,10,000 रुपये परत केले होते, परंतु उर्वरित 25,000 रुपयांसाठी खासगी सावकाराने पीडित महिलेवर अत्याचार केले। त्यानंतर हे व्हिडिओ कार मालकाला पाठवले आणि या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पीडित महिलेचा जावई गेला असता जावयाला बेदम मारहाण केली। बदनामीच्या भीतीने शांत असलेल्या पीडितेने अखेरीस पोलिसात धाव घेतली। याबाबत गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी हे करत आहेत। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।